सर नमस्कार सर. नमस्कार. या ओके बसा. बस थँक्यू सर. सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. हो. सुरुवातच अशी करत होती की तुमच्या अकॅडमीची सुरुवात नेमकी झाली की तुमच्या मनात हा विचार आला कसा? खरं तर याची सुरुवात मी एका संस्थेमध्ये एक 15 वर्ष मी तिथे जॉब केला. अच्छा. त्या संस्थेमध्ये जॉब करत असताना मी तिथं माझ्याकडे इयत्ता 4थीचा शिष्यवृत्तीचा वर्ग माझ्याकडे असायचे. शिष्यवृत्तीचा वर्ग घेत असतानाच शिष्यवृत्तीतल्या बऱ्याचशा गोष्टीचा मला बारकावे त्यातले समजले. तिथूनच मी काही मुलांना एक्झामला पण मी बसवत होतो. अच्छा. संस्थेमार्फतच मी घेत होतो. तेव्हा माझे एक दोन मुलं माझी ऍक्च्युली सिलेक्शन व्हायचे. कारण मी शाळेचा मुख्याध्यापक असल्यामुळे मला सगळं काम बघून मला तो टीचिंगचा भाग करावा लागायचा. अर्थातच निकाल माझा शिष्यवृत्तीचा नवोदयचा माझा चांगला असायचा. काही कारणाने मी संस्थेचा जॉब सोडला आणि 2018ला मी गोटखिलीमध्ये माझ्या घरी मी अकॅडमी सुरुवात केली. अकॅडमी सुरुवात केली आणि तिथून पुढे हा माझा प्रवास सुरू झाला. तर मला अनेक विचारत होतं असं की नवोदय शिष्यवृत्तीचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही स्वतः घेता का शिक्षकांच्याकडून तुमच्या स्टाफच्याकडून म्हणजे करून घेता? काय प्लॅन असतो त्यासाठी? ओके. शिष्यवृत्तीचं बुद्धिमत्ता असेल, नवोदयचं बुद्धिमत्ता असेल, नवोदयचं गणित असेल, नवोदय शिष्यवृत्तीचं गणित असेल, दोन्ही विषय मी शिकवतो. मराठी विषय माझे मिसेस शिकवते आणि इंग्रजी विषयासाठी आपण स्पेशल इंग्लिशमध्ये तज्ज्ञ व्यक्तीकडून आपण मुलांच्याकडून शिक्षकांकडून आपण टीचिंग करून घेतो. अच्छा. म्हणजे स्वतः वैयक्तिक तुम्ही त्यात इन्व्हॉल्व आहे? स्पर्धा विषयाचे विषय ते स्वतः मी शिकवतो. अच्छा. आणि बाकीचे ज्यांचे शालेय विषय आहेत त्यांच्या शालेय विषयासाठी मी माझा स्टाफ आहे, शालेय विषयी ते टीचिंग करून तो घेतात मी. अच्छा. ओके. मग गणिताचा जो भाग आहे तो मी त्या मुलांना वैदिक गणिताच्या मार्फत मुलांना शिकवतो. वैदिक गणित काय करतं तर गणिताविषयी प्रचंड आवड तयार करतं आणि गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे विषय सोप्या पद्धतीच्या क्लुप्त्या त्या मार्फत मुलांना फास्ट संकल्पना स्पष्ट होतात. आणि टीचिंगचा जो भाग आहे तो मुलांना मी पाठांतर हा माझा नसतो, ते कन्सेप्ट क्लिअर करणं. अच्छा. कन्सेप्ट क्लिअर करण्यावर माझा जास्त भर असतो. मला समजलंच पाहिजे. तो घटक समजल्यानंतर मी पुढे जातो आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्यावर मी टेस्ट घेतो. दर शनिवार मी त्यांच्या टेस्ट घेतो. त्यामध्ये मुलांचा कच्चा आहे, कच्चित वेळ त्याच्यावर मी पुन्हा काम करतो. अच्छा. असं एक गोष्ट मी क्लिअर करत जातो. त्यामुळे मुलांना चांगल्या पद्धतीने सगळा अभ्यासक्रम पूर्ण 100% समजला जातो. सर मी बाहेर येताना एक विषय बघितला, आपल्याकडं जवळजवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा खूप साऱ्या लोकांचे डिजिटलवरती मी नावं बघितली तुमच्या स्टुडंटची. एवढे लांब आलेले लोकांचे सिलेक्शन झालेत आणि आता सुद्धा तुमच्याकडे ते विद्यार्थी तसे म्हणजे अजून पण आहेत का? आणि एवढ्या लांबपर्यंत तुम्ही पोहोचण्याचं म्हणजे नेमकं रहस्य काय? तुमच्या जिल्हा पातळीवर रेशो अकॅडमीचा एवढा नेमका त्याच्या पाठीमागचं रहस्य आम्हाला जरा सांगाल का? तुम्ही जे पाहिलं ते अगदी बरोबर आहे. कारण नवोदयचा रिझल्ट हा तुमच्या 100 पैकी 95-96च्या गुणावर टक्केच्या गुणावर सिलेक्शन असतं. बरोबर. पास झाला का हा मॅटर नाही. तुम्ही 100 पैकी 96-98च्या पुढे आहे का त्याच्यावर तुमचं सिलेक्शन केलं जातं. बरोबर. आता आपल्याकडे जी मुलं आले साधारण तुमची स्वरा जेव्हा होती माझ्याकडे साधारण ती 2022ला माझ्याकडे आली होती. बरोबर. 2022 ते आज 2025 पर्यंत माझ्याकडे निकाल आहे. आज अखेर माझ्याकडे 27 मुलांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली काही मुलं आहेत, काही आपल्या जिल्ह्यातली मुलं आहेत आणि काही सोलापूर, पुणे ह्या जिल्ह्यातली मुलं माझ्याकडे येतात. ती मुलं जी आल्यात ती माझ्याकडे जी पहिली जी बॅच येईल त्या बॅचच्या कोणतरी रिलेटिव्ह किंवा निकाल त्यांनी असं ऐकूनच ती मुलं आले. मला डायरेक्ट त्या मुलांच्याकडे मी काय आपल्याकडे त्याच्यामध्ये मुलं पण येतात आणि मुली पण येतात. ओके. त्याच्यामध्ये मुलांची सोय आपण वेगळी केली आहे, मुलींची सोय आपण वेगळी केली आहे. त्याच्यामध्ये आपण खरंच नवोदयचं जर रहस्य तुम्हाला सांगायचं झालं तर ती मुलं माझ्याकडे साधारण येतात 4थी पासून येतात. अच्छा. 4थी पासून जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा तिसरीचा त्यांना अभ्यासक्रम जो काही झालेला असतो तो अभ्यासक्रम त्यांचा कमी जास्त बघून पूर्ण 4थीवर मी त्यांच्याकडे फोकस करताना 5वीचा बऱ्यापैकी 80% भाग मी त्यांच्याकडे 5वीचा भाग त्यांच्याकडे करून घेतो. अच्छा. 4थीमध्ये असताना त्यांची पूर्णपणे 5वीचा 80% भाग तयार झाल्यामुळे पुढल्या 5वीच्या जेव्हा ते प्रत्यक्ष 5वीला येतात तेव्हा मला त्यांना 5वीचं घ्यायला जास्त अवघड जात नाही. अच्छा. ओके. आणि ते सहज मुलं माझ्या मेरिटमध्ये येतात. साधारण मी 2 वर्ष त्याची तयारी करतो. 2 वर्ष तुम्ही बेसिक तयारी आधीच ऍडव्हान्स मध्ये करून घेता. म्हणजे प्रत्यक्ष 5वीला डायरेक्ट आला आणि तो लगेच सिलेक्शन अशी माझ्याकडे मुलं कमी आहेत. जी मुलं माझ्याकडे 4थी पासून आहेत त्या मुलांचा माझा रेशिओ जास्त. आपल्या जिल्ह्यामध्ये जर 80 मुलांचं सिलेक्शन होतं दरवर्षी, 80 मुलांमध्ये दरवर्षी आपली कमीत कमी 5-6 मुलं आपल्या अकॅडमीचीच असतात. म्हणजे जिल्ह्यामध्ये आपला अकॅडमीचा रेशो चांगला सर्वात जास्त आहे. शिष्यवृत्तीने म्हणजे माझी मागच्या वर्षी एक राज्यामध्ये नवी मुलगी माझी बसली. अच्छा. न्यूज मी बघतोय तुमची. मला एक अनेक क्वेश्चन मनात राहिला की तुम्ही मध्ये म्हणला मला की 4थी मध्ये मी तयार करून घेतो, 5वीची लागणारी तयारी असते ती.
तर त्या चौथीचे विद्यार्थी पाचवीसाठी तयार करून घेतात, तर पाचवीत जर डायरेक्ट ऍडमिशनसाठी काय लोक डायरेक्ट येतात, तर त्या पाचवीच्या आणि चौथीच्या लोकांची बरोबरी कशी होईल, नेमकं त्यांचं कॉम्बिनेशन होईल का प्रॉपर व्यवस्थित? ही मुलं माझ्याकडे आता चौथीमध्ये दाखल होतात. चौथीमध्ये दाखल झालेली मुलं आहेत त्यांना पाचवीमध्ये अगदी इझी नवोदयाचा अभ्यासक्रम फेस करतात. पण काही मुलं माझ्याकडे डायरेक्ट पाचवीला येतात. तर मी त्या पालकांना मी एक आवाहन करतो की तुम्ही पाचवीला जून मध्येच माझ्याकडे घालण्यापेक्षा मे महिन्यामध्ये माझा एक व्हॅकेशन बॅच असते. ओके. समर कॅम्प असतो. मी सुट्टीमध्ये मी मुलांचा एक समर कॅम्प घेतो. ओके. त्याच्यामध्ये मुलांचा मी गणित, नवोदयाचं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठीचा पूर्ण अभ्यासक्रम त्यांना शिकवतो. ओके. 25% भाग मी मुलांच्यावर फिक्स करतो. म्हणजे जी मुलं कॅम्पला, अशा मुलांना मी कॅम्पच्या माध्यमातून त्यांची तयारी करून घेतो. ओके. कॅम्पची मुलं आणि वर्षभर येणारी चौथीची मुलं थोडीशी एका टप्प्यात येतात आणि जसं जून मधून माझा प्लॅन सुरू राहील, हळूहळू मी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पुढे जाऊन ते मॅच होतात. काही मुलं पाठीमाग राहतात, त्यांना मग पुढे घ्यावं लागतं. एक्स्ट्रा प्रॅक्टिस होतं. म्हणजे चांगली कॅप्चर करणारे मुलं आहेत ते पटकन जॉईन होते. ओके, ठीक आहे. म्हणजे हा प्लॅन तुमच्यासाठी वर्क होतोय सध्या? वर्क होते. त्यासाठी समर कॅम्प मी त्यांना एक पर्याय ठेवलाय. ठीक आहे. तुम्ही समजा वर्षभर माझ्याकडे तुमचा मुलगा नसेलच तर तुम्ही माझ्याकडे समर कॅम्पला घालू शकता मे महिन्यामध्ये. आणि मे महिन्यामध्ये आल्यानंतर तो चौथीतल्या मुलांच्या किमान बरोबर 50-60% आपोआप येतो. अच्छा, म्हणजे स्पेशल बॅच तुमच्याकडे आहे त्यासाठी? स्पेशल सोय केली आहे मी त्या मुलांची. अच्छा. सर, निवासी अनिवासी शाळा आहेच आपल्याकडे, फक्त मुलं मुलींची व्यवस्था, म्हणजे एकदा मुलं मुली जर आल्या तर आपल्याकडे ते व्यवस्थापन त्यांची कसं करतात, दिन प्रक्रिया त्यांची कशी करतात, त्यांच्यासाठी सुरक्षा किंवा सिक्युरिटी पालकांसाठी खूप महत्वाचा क्वेश्चन आहे सध्या. हो. माझ्याकडे साधारण मुलं आणि मुली अशा दोघांचे राहण्याची एक उत्तम सोय आहे. अच्छा. ओके. मग मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे इथे 24 तास आम्ही असतो. ओके. आणि 10 ते 5 माझा स्टाफ असतो. ओके. स्टाफ माझे 4 स्टाफ आहेत. 10 ते 5 काम करतो आणि आम्ही 24 तास आम्ही इथेच असतो. त्यामुळे मुलींची व्यवस्थापन सेपरेट आहे. ओके. तिथे मॅडम सगळे बघतात, ते म्हणजे मिसेस सगळे बघते. ओके. आणि मुलांचा भाग सगळा मी बघतो. त्याच्यामध्ये अजून जास्तीच आपण मुलांना पिण्याचं ॲक्वाचं पाणी देतो, आपण शुद्ध पाणी देतो. आणि पूर्ण अकॅडमी आपण सीसीटीव्हीने कव्हर केलेली. ओके. म्हणजे त्यामुळं बाहेर येण्याचा काय प्रश्नच नाही. ओके. आणि स्वयंपाक जो इथं स्वयंपाक केला जातो तो स्वयंपाक आम्ही स्वतः सगळे मिळून असतो. त्यामुळे स्वयंपाक अगदी घरचा असतो. मुलांना त्यांना बाहेर फक्त टीचिंगचाच फक्त अभ्यास वाटतो. अदरवाईज आपण कुठेतरी घरीच आपण आहे याचा मी त्यांना फिलिंग देतो. म्हणजे त्यांना आपण कुठेतरी बंदिस्त ठिकाणात हॅम्बरिंग केले अशा गोष्टी त्यांना कुठेही वाटून देतो. तर साधारण त्याचं मुलांचं शेड्यूल माझं सुरू होतं 5:30ला. अच्छा. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. ओके. सकाळी 5:30ला मुलांना उठल्यानंतर ते 6 वाजेपर्यंत सगळी दैनंदिन क्रिया आटपतात. त्याचा मी ग्राउंड घेतो. ग्राउंड जाऊन आल्यानंतर मुलं सगळं ग्राउंड मध्ये तुम्ही योगा किंवा क्रीडा घेतो. आपलं मैदान आहे, मैदानावर मुलं तुम्ही रनिंग घेतो, सूर्यनमस्कार घेतो, फुटबॉल पण खेळत असतात. फुटबॉल सगळे गेम सगळे घेतात. कबड्डी आहे, खो खो आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे. त्यांना कंटाळा येत नाही, सुरुवातच फ्रेश होते. आणि त्याच्यामध्ये मिसळून आम्ही खेळतो. ओके, ठीक आहे. शिवाय दर रविवारी मी त्यांना आपल्या म्हणजे कोटकेरीमध्ये 2-3 डोंगर आहे, तर प्रत्येक डोंगरावर आपण दर रविवारी मी त्यांना घेऊन जातो क्षेत्रभेटीला. आज या डोंगरावर गेलो, निसर्गाच्या वातावरणात एक रविवार त्यांना असा काढायचा की पूर्ण 8 दिवसाचं त्यांचं कंटाळा निघून जातो. अभ्यासाचा कंटाळा झाला नाही पाहिजे. मुलं रविवारची वाट बघतात. ओके. दिवस कारण डेला अभ्यास असतो, रविवारची वाट बघत असतात. अच्छा. सर, मला लास्टचा एक क्वेश्चन आणि विचारायचा आहे. तुम्ही जी बॅचचा आता बोलला ती समर कॅम्पची बॅच कधी स्टार्ट होणार आहे, आणि जी 2026 मध्ये जी बॅच असणार आहे ती कधी स्टार्ट होणार आहे, काय डेट? साधारण आपलं समर कॅम्पची डेट आहे 1 मे 2026 ओके ते 25 मे 2026 असा समर कॅम्प चालेल. ओके. आणि पुढली बॅच आपली 5 जून 2026 ला आपली पुढली बॅच सुरू होते. डायरेक्ट आपली पूर्ण वर्षभर बॅच वर्षभर सुरू राहते. अच्छा, ठीक आहे. म्हणजे ह्या बॅच सध्या लवकर चालू होतात. ठीक आहे. हा, लवकर चालू होते. ओके, ठीक आहे. ऐक झाला. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. कारण आपण अकॅडमी सुरुवात 7 मुलांच्या वेळेस केली होती, घरीच केली होती. त्याच्यामध्ये आपली 3 मुलांचं सिलेक्शन नवोदयासाठी झालं होतं. त्याच्यामध्ये तुमची स्वरा पाटील होती, त्यानंतर श्रेया पाटील आणि शंभूराजे घारे अशा 3 मुलांचं नवोदयाला सिलेक्शन झालं. त्यानंतर 7 मुलं शिष्यवृत्ती मध्ये पण बसली होती आणि त्यांचं सैनिक स्कूलला पण लेखी एक्झाम मध्ये ती पात्र झाली. 7 विद्यार्थ्यांचं पहिल्या बॅचला आपल्याला यश मिळालं. ठीक आहे. याच्या अगोदर आपण घेत होते कसं संस्थेमध्ये 1-2 व्हायचे, पण आपण प्रोफेशनल जेव्हा याच्यामध्ये उतरलो तर एकाच वेळी आपली प्रथम 3 मुलांचं सिलेक्शन झालं. पहिल्या बॅच मध्ये तुम्हाला चांगला अनुभव आला. ठीक आहे. सर, मला शेवटचा एक क्वेश्चन तुम्हाला असा सांगायचा होता की
फ्युचर प्लॅन तुमच्यासाठी काय असणार आहे? कारण आता अकॅडमीचा रेशो पण तुमचा वाढायला आहे, स्टुडंट तुमचे वाढायला आहेत, तर त्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे का? हो, नक्कीच आहे. कारण आता अकॅडमीमध्ये मला मुलांची संख्या वाढायला लागली. मग मुलांच्या भौतिक ज्या सुविधा आहेत या इमारतीमध्ये थोडासा त्यांच्यावर ताण पडतोय. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मी आता माझे नियोजित इमारतीचं माझं बांधकाम आता सुरू आहे. गोटकीने येडीने पण जो रोड आहे त्या रोड टचच माझ्या इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय. ओके. साधारण जूनच्या महिन्यामध्ये जूनच्या आसपास मी सर्व माझी अकॅडमी तिकडे शिफ्ट करतो. अगदी सर्व सोयी नियुक्त असणारी माझी अकॅडमी तिथं तयार होते, लोकांच्या सेवेसाठी तयार होते. ओके ओके सर, मी खाली तुमचा अकॅडमीचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ऍड्रेस डिटेल्स पण खाली देतो, जर तुमची काय हरकत नसेल तर. हो, नक्की द्या, काय अडचण नाही. माझा फोन नंबर द्या, माझा पत्ता द्या, ठीक आहे, संपर्क केला मी त्यांना पूर्ण माहिती देईन. चालतंय सर. सर तुम्हाला भेटून खरंच खूप भारी वाटलं. मी आलतो आमच्या पुतणीसाठी शुभेच्छा द्यायला, पण तुमची वाटचाल बघून पण मला खूप भारी वाटलं. मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. पुढच्या बॅचसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी तुमच्या नवीन फ्युचर प्लॅनसाठी पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. भेटू पुन्हा सर. थँक्यू सर.